नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. वातावरण बदलू लागलं आहे. आपण समोरच्या उपग्रही छायाचित्रामध्ये बघतात की पूर्वेच्या दिशेने भारतामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता हे पावसाची सुरुवात झालेली आहे आणि हा एक प्रकारचा परतीचा मान्सून आहे का असा शंका माणसाच्या मनामध्ये निर्माण होते. परंतु एक लक्षात ठेवा, मान्सूनची एक शाखा या बाजूने असते तर दुसरी शाखा या बाजूने असते आणि त्यामुळे या दोन्ही शाखांच्या माध्यमातून मान्सून सक्रिय असतो. तर सध्या पूर्व शाखा ही सक्रिय झालेली आहे. जसा जसा राजस्थानच्या आणि उत्तर भारताच्या या भागातून पाऊस कमी होतो आणि त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो, तसा आपण त्याला परतीचा पाऊस सुरू झाला किंवा वळिवाचा पाऊस सुरू झाला असं म्हणतो. मी दररोजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगतोय आणि त्या म्हणजे यापुढचा पाऊस हा मेघगर्जनेसह विजांच्या गडगडासह असणार आहे आणि हा पाऊस ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपात पडणार आहे आणि जेव्हा याचा तीव्रता वाढायला लागेल तेव्हा नद्यांना पूर येणं, कमी कालावधीमध्ये अधिक प्रमाणात पाऊस होणं हे प्रकार घडणार आहेत आणि ज्याला आपण ढगफुटी म्हणतो. त्यामुळे अशा प्रकारचे पाऊस आता सुरू झालेत विदर्भातून, म्हणजे आज पूर्व विदर्भातून त्याची सुरुवात झालेली आहे. पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये किंवा उत्तर भागामध्ये आणि सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड अगदी बीडपर्यंत या भागातही आता पावसाचं वातावरण सुरू झालं आहे आणि या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे पाऊस रात्रपाळी करत असतो. त्यामुळे रात्री देखील पावसाचं प्रमाण वाढतं आणि या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण स्पष्टपणे बघतो उत्तर भारत, गुजरात, राजस्थान या सर्व भागातील पाऊस सध्या पूर्णपणे उघडलेला आहे. गेल्या आठवड्यातील पाऊस आपण जर बघितला तर आपल्याला नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये चांगलं पाऊसमान होतं. त्यामुळे या ठिकाणी सरासरी पावसाने ओलांडलेली आहे या आठवड्याची. मात्र आपण जर बघितलं तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात पाऊस कमी झालेला होता. सर्व जिल्ह्यांचा आढावा जर घेतला मान्सूनच्या पावसाचा, म्हणजे 1 जूनपासून तर 10 तारखेपर्यंत, तर आपल्याला आता एक स्पष्ट झालेलं आहे की सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे. तर सरासरीमध्ये नाशिक, पालघर, नांदेड आणि कोल्हापूर हे 4 जिल्हे आघाडीवर आहेत. बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये 1, 2, 3च्या फरकाने सरासरी एवढा पाऊस झालेला आहे. मात्र ही सरासरी परतीच्या पावसामुळे ओलांडली जाणार आहे आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदल्याचं बघायला मिळेल. आणि महत्त्वाची बाब म्हणजे सातारा आणि सोलापूर या विभागात परतीच्या पावसाच्या काळात अतिवृष्टी होणार असल्यामुळे याही भागातील त्रूट ही भरून निघणार आहे. आपण बघतो की GFS मॉडेलनुसार विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आज पावसाला सुरुवात झालेली आहे आणि उद्या देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस या विभागात होणार आहे. हे प्रमाण 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, पूर्व मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात असणार आहे. मॉडेलच्या सूचनेनुसार आपल्याला इथे स्पष्ट दिसतंय 13 तारखेला संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस होणार आहे. अतिवृष्टीचा अंदाज हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कायम आहे. दक्षिण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 14 तारखेला कायम आहे. 15 तारखेला एक क्षेत्र सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या भागात सरकण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीलाही या काळात मुसळधार पाऊस होईल. उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी वातावरण असणार आहे. आपण बघतो की अहिल्यानगरलाही पाऊस कमी आहे आणि नाशिक पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागामध्ये पाऊस कमी आहे. या ठिकाणी संपूर्ण भागात 14, 15 आणि 16ला मोठे पाऊस होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या सर्व भागामध्ये मोठे पाऊस होतील.
अहिल्यानगरच्याही पूर्व भागामध्ये पावसात जोर असणार आहे. संपूर्ण मराठवाड्यात पावसात जोर असेल. आपण बघतो पुन्हा पुन्हा मराठवाड्यावर अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते. कोकणातही जोरदार पाऊस असणार आहे. महाराष्ट्रात खूप पावसाची शक्यता आहे. 19 तारखेलाही दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, संपूर्ण कोकण तीव्र पावसाळी परिस्थिती राहणार आहे आत्ताच्या अंदाजानुसार. आपण बघतो विदर्भ, मराठवाडा शेतकरी कंटाळतील एवढा पाऊस होईल आणि परतीचा पाऊस हा नुकसानकारक असतो हे आपल्याला माहिती आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शन ECMWF मॉडेलच्या या व्हर्जनमध्ये एकत्रित स्वरूपाचा अंदाज आपण बघत असतो धावत्या स्वरूपामध्ये. आणि आपण या ठिकाणी बघतो की पावसाला आता कोणत्याही क्षणी सुरुवात होऊ शकते. स्थानिक स्वरूपाचं वातावरण कोणत्याही जिल्ह्यात कधीही तयार होऊ शकतं असं पोषक वातावरण तयार होतं आहे. आणि याची तीव्रता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशी वाढत जाऊन, कारण हा पूर्वेकडील वातावरण आहे आणि हे वातावरण हळूहळू महाराष्ट्र व्यापणार आहे. जशी जशी याची व्याप्ती वाढत जाईल तसं पावसाचं प्रमाण आपल्याला जाणवणार आहे. साधारणपणे हा अंदाज आपण केवळ 16 तारखेपर्यंत संध्याकाळी घेत असतो. तर आपण बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती 13, 14, 15, 16 असण्याची शक्यता आहे. शिवाय बंगालच्या उपसागरातही अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे सातत्याने पावसाचं वातावरण टिकून ठेवण्याचं काम बंगालच्या उपसागराच्या दक्षिणी भागातील कमी दाब करणार आहे. मॉडेलमध्ये जरी पाऊस दाखवला जात नसला तरी देखील स्थानिक स्वरूपाचं वातावरण ठिकठिकाणी आता तयार होऊ शकतं. कारण आज नाशिक जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे आता पावसाचं वातावरण पुढे वाढत जाणार आहे. आपण बघतो की पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी याची शक्यता अधिक आहे. 12 तारखेपासून पावसाची तीव्रता वाढणारे मुसळधार पाऊस विदर्भाकडून सुरू होतील. 13 तारखेला खऱ्या अर्थाने पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवणार आहे. संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, पूर्व पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी खूप पाऊस असणार आहे. 14 तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील आणि दक्षिण कोकणातील अतिवृष्टी अजून तरी कायम आहे. 15 तारखेला कोकणात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा प्रभाव राहणार आहे. आणि पुन्हा पुन्हा मी एक वाक्य उच्चारत असतो, ते म्हणजे मे महिन्यात ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी परतीचा पाऊस अधिक होईल. शिवाय जिथे अतिवृष्टी झाली होती तिथे याही काळात अतिवृष्टीची शक्यता आहे. 16 तारखेला हे वातावरण उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे. 17 तारखेला पुन्हा याचा मराठवाड्यावर आणि पश्चिम विदर्भावर प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 18 तारखेला मात्र महाराष्ट्रातील प्रभाव थोडा हलकासा कमी होईल. थोडा पूर्व मराठवाडा आणि विदर्भात राहण्याची शक्यता आहे पाऊस. 19 तारखेला हलकंसं वातावरण मराठवाडा विदर्भात राहील. 20 तारखेला पुन्हा नवीन पावसाचा फेज सुरू होईल. 21 तारखेला महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात पावसाचा अंदाज आहे, परंतु मध्यम स्वरूपाचा. 22 तारखेपासून घटस्थापना नवरात्रीची सुरुवात आहे. महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे. 23 तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक पावसाळी वातावरण आहे. 24 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र जोरदार पाऊस असणार आहे. आणि आपण बघतो 25 तारखेला हे वातावरण अधिक पुन्हा महाराष्ट्रात पाऊस देणार आहे. म्हणजे नवरात्रीमध्ये देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात. शिवाय बंगालच्या उपसागरात वातावरण अधिक पोषक असल्यामुळे या पावसाला बळ मिळणार आहे. ECMWFच्या मॉडेलच्या एकत्रित अंदाजामध्ये अजूनही महाराष्ट्रात अतिवृष्टीचे वातावरण कायम आहे. मात्र अतिवृष्टीची तीव्रता आता सध्याच्या अंदाजानुसार कोकणात वाढते आहे. उद्यापासून संपूर्ण विदर्भ, बहुतांश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाळी वातावरणाची शक्यता वाढते आहे. आणि एक लक्षात घ्या, हा वळिवाचा पाऊस आहे, मेघगर्जना आहे. त्यामुळे संपूर्ण परतीच्या पावसाची लक्षणं याच्यामध्ये आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रकारची जीविताला किंवा आपल्या जनावरांना इजा होणार नाही. विजा पडल्या तर त्याच्यापासून नुकसान होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्या. निवाऱ्याला जनावरं बांधा आणि स्वतः
उघड्यावर थांबू नका. पावसाचं वातावरण विदर्भ, मराठवाडा 12 तारखेला सुरू होणार आहे. मुसळधार पाऊस काही विभागात दरम्यानच्या काळात होईल. बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर येत असलेल्या चक्राकार स्थितीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये 13 तारखेपासून सुरू होणार आहे. याचं केंद्र सोलापूर मार्गे आहे. त्यामुळे सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये आणि नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे. अतिवृष्टीचा प्राथमिक प्रभाव हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्याला देखील बसण्याची शक्यता आहे. साताराच्या आणि पुण्याच्या बहुतांश भागात अतिवृष्टी असू शकते. आपण हे जे वातावरण बघतो ते नाशिक सहित पुणे आणि साताऱ्याच्या भागात आहे, अहिल्यानगरच्या पश्चिमी भागात आहे. आणि पुढे जाऊन अहिल्यानगर आणि नाशिक पूर्व, बीड आणि अहिल्यानगरच्या भागात, छत्रपती संभाजीनगरच्या भागात याचा प्रभाव राहणार आहे. 15 तारखेला या चक्राकार स्थितीचा प्रभाव कमी होईल, परंतु उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. 16 तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. 17 तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पाऊस दाखवला जातोय. 18 तारखेपासून मात्र हे वातावरण थोडं पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. मात्र 19ला पुन्हा स्थानिक वातावरणाची शक्यता वाढते. 20 तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण अधिक असेल. 21 तारखेला उत्तर महाराष्ट्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर, बीड भागात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. 22ला कोकण किनारपट्टीत पावसाचं प्रमाण अधिक राहील. 23लाही स्थानिक वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये. आणि हे स्थानिक वातावरण जरी साधं वाटत असलं तरी मोठे पाऊस देणारे ते महाराष्ट्राला. आपण 24 तारखेला बघतो पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, घाटमाथा म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशात जोरदार पाऊस असणार आहे. मात्र हवामानातला एक बदल